बघता बघता निमेशला 40वे वर्ष लागलं. आपल्या कथेचा नायक निमेश बुलढाण्यामध्ये राहतो. वडील लहानपणीच वारल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी निमेशच्या खांद्यावर येऊन पडली. पैशाच्या अभावी तो फार शिकू शकला नाही, म्हणून त्याने लॅब टेक्निशियनचा कोर्स केला आणि एका कॉलेजमध्ये लॅब असिस्टंट पदावर नोकरीला लागला. निमेशला 2 बहिणी होत्या. मोठ्या काटकसरीने पैसे जमवून त्याने आपल्या बहिणींना चांगले शिक्षण दिले, स्वतःच्या पायावर उभं केलं आणि चांगली मुलं पाहून दोघींचीही लग्न लावून दिली. या धडपडीत त्याची तिशी कधी उलटून गेली कळालंच नाही. बहिणींचे लग्न झाल्यावर आपल्या लग्नाचा विचार करून अशी स्वतःची समजून घालत तो स्वतःच्या लग्नाचा बेत पुढे ढकलत राहिला. एकदाचे दोन्ही बहिणींचे लग्न झाले, पण तिकडे निमेशची आई कॅन्सरने अंथरुणाला खिळली. दवाखान्याच्या वाऱ्या सुरू झाल्या. आईच्या आजारपणामुळे निमेशचं लग्न अजूनच लांबणीवर पडत गेलं. निमेशच्या पगारीचा सगळा पैसा दवाखाने आणि औषधोपचार यामध्ये खर्च व्हायचा. पुढची 9-10 वर्ष अशीच गेली. निमेश 40चा झाला तरीही अविवाहित राहिला. त्याला कौटुंबिक सुख मिळालेच नाही. आईची तब्येत ढासळत गेली आणि आई एकदाची या सगळ्या नरक यातनातून मुक्त झाली. आई निमेशला पोरकं करून निघून गेली. आता निमेशचे परिचित आणि त्याचे हितचिंतक त्याच्यासाठी हळूहळू लागले. त्याला अनुरूप अशा मुली सुचवू लागले. निमेश दिसायला देखणा आणि निरागस असला तरी त्याचं वय चांगलेच वाढलं होतं. जेमतेम आर्थिक परिस्थितीमुळे त्याचे बांधलेलं घर यथातथाच होते. अनेक मुलींनी वेगवेगळ्या कारणे काढून निमेशला नकार दिला. एकसारखी नकारघंटा ऐकून निमेश मनातून खचून गेला. अलीकडे तर निमेशने आपले लग्न होईल ही अपेक्षा सोडून दिली होती. निराश झालेल्या मनाला प्रसन्न करण्यासाठी तो आध्यात्मिक मार्गाकडे वळू लागला होता. स्वतःच्या एकटेपणाशी मैत्री करण्याचा तो केवळ धडपड करत होता. ध्यान, पुस्तके, वाचन, योगासनं अशा गोष्टींमध्ये स्वतःला रमवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. पण मनाच्या आत खोलवर कुठेतरी एक पोकळी, एक खंत त्याला कायम जाणवत होती. निमेश ज्या कॉलेजमध्ये काम करायचा त्या कॉलेजमध्ये माने मॅडमही शिकवायच्या. त्यांना निमेशबद्दल कणव वाटायची. इतरांसाठी झिजलेल्या निमेशच्या वाट्याला आलेलं दुःख मॅडमना पाहावायचं नाही, म्हणून माने मॅडमने निमेशसाठी त्याच्या ओळखीच्या कोमलचे स्थळ आणले. कोमल 38 वर्षाची, अविवाहित पण एकदम मॉडर्न तरुणी होती. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळेच तिचीही लग्नाची बस हुकली होती. उशीर झाला तरी तिलाही आता लग्न करून सेटल होण्याची गरज भासत होती. माने मॅडमच्या आग्रहामुळे निमेश आणि कोमल एकमेकांना हॉटेलमध्ये कॉफीच्या निमित्ताने भेटले. 40च्या उंबरठ्यावर पोहोचूनही दोघांमधला चार्म अद्याप टिकून होता. निलेश उंचापुरा, रुंद छातीचा, राकट कणखर शरीराचा होता. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण निरागसपणा होता. डोळे एकदम बोलके होते. कोमलकडे पाहून तर वाटायचेच नाही की ती 38 वर्षाची असेल. तिने स्वतःला चांगलेच मेंटेन केलं होतं. ती ॲक्सिस बँकेत ऑफिसर होती. तिला 55,000 रुपये पगार होता. ती मोठ्या आयटीत राहायची. मोठ्या कष्टाने तिने आपले करिअर घडवले होते आणि तिला स्वतःवर गर्व होता. साहजिकच तिचं राहणीमान स्टायलिश होतं. कोमल नाजूक होती, गोरीपान होती. गुलाबी रंगाचा अंगाला चिकटून घातलेला पंजाबी ड्रेस तिला चांगला शोभून दिसत होता. डोळ्यावरचा चपट्या फ्रेमचा स्टायलिश चष्मा तिच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकत होता. कोमलचे टंच भरलेले उरोज निमेशचे लक्ष वेधून घेत होते. निमेशही अधूनमधून चोरटे कटाक्षे टाकून कोमलचे सौंदर्य जमेल तितके पिळून घेत होता. 15 मिनिटाची भेट पाऊण तासापर्यंत चालली. पहिल्याच भेटीत कोमल निमेशला मनातून आवडली, पण कोमलचे मोकळे ढाकळे आणि स्ट्रेट फॉरवर्ड बोलणे पाहून त्याला थोडी धाकधूकच वाटायला लागली. त्यानंतर निमेश आणि कोमल फोनवरही बोलायला लागले. कोमलने त्याला आपल्या सगळ्याच अपेक्षा स्पष्टपणे सांगितल्या होत्या. तिला छान सुंदर सजवलेलं घर हवं होतं. आपला शब्द न शब्द झेलणारा नवरा तिला हवा होता. ती हौशी होती, रसिक होती, महत्त्वाकांक्षी होती. तिला छान शौकीन राहायला आवडायचं. वेगवेगळ्या निसर्गरम्य ठिकाणी भेटी द्यायची तिची इच्छा होती. गोव्याच्या बीचवर बिकिनी घालून फिरायचं, अशा प्रकारच्या तिच्या फॅन्टसी ऐकून निमेशचा गोंधळ उडाला. एवढी स्पष्टवक्ती ही मुलगी बायको म्हणून मला झेपेल? एकदा निमेश आपल्या ध्यान करण्याच्या अनुभवावरून सांगू लागला तर विषय बदलून कोमल निमेशला स्पष्टच म्हणाली, मला या ध्यानात बिनात अजिबात इंटरेस्ट नाही. मला तर सेक्स लाईफचा भरपूर आनंद लुटायचा आहे. तुम्ही त्या सगळ्यासाठी फिट आहात ना? यावर काय उत्तर द्यावे हे निमेशला सुचलेच नाही. तो गप्पच राहिला आणि नेहमीसारखं त्याने विषय बदलून फोनच ठेवून टाकली. तिच्याकडून इतक्या मोकळेपणे सेक्सबद्दल बोलणे ऐकून तो पुरता गोंधळून गेला होता. आपण 40 वर्षाचे झालो आहोत. आता आपण आपल्या भावी पत्नीला सुख पुरवू शकू की नाही याबद्दल त्याच्या मनात शंका कुशंका निर्माण व्हायला लागल्या होत्या. तारुण्यात पदार्पण केल्यापासून त्याला मुलीबद्दल आकर्षण वाटत होतं, पण जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली दबलेला असल्यामुळे त्याने आपल्या उफाळलेल्या लैंगिक भावनांना नेहमीच दाबून टाकलं होतं. आता तो पत्नीला सुख देण्यास सक्षम आहे की नाही ही चिंता त्याचे मन खात होतं. मनातील शंका कोणाकडे बोलून दाखवण्यासारखी नव्हती. आतल्या आत निमेशची चांगलीच घुसमट होत होती. समजा
आपण कोमलशी विवाह केला आणि तिला जे हवं ते सुख देण्यात आपण कमी पडलो तर, या विचारानेच त्याचा थरकाप होत होता. हा अपमान सहन करण्यापेक्षा लग्न न केलेलं परवडलं, असेही विचार मनात घोळत होते. पण कोमलबद्दलचे आकर्षण त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. एका विचित्र खात्रीत तो अडकला होता. जितका जास्त विचार करेल तितका जास्त अडकतच चालला होता. मन नाना कुशंका काढून त्याला आपल्या तालावर नाचवत होतं. या मानसिक गोंधळातून त्याला कोण बाहेर काढू शकणार होतं? अचानक त्याला त्याच्या प्रकाश सरांची आठवण झाली. तो त्यांना खूपच मानायचा. ते दोघे प्रत्यक्ष भेटले नव्हते, पण फोनवर त्यांचे अनेकदा बोलणे झाले होते. प्रकाश सरांचे लेख वाचले की निमेषला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळायची. एक वेगळाच उत्साह आणि आनंद मिळायचा. निमेषला वाटले, या जटिल समस्येत त्याला प्रकाश सरच मार्गदर्शन करू शकतात. त्याने प्रकाश सरांना फोन लावला. जुजबी गप्पा झाल्यावर त्याने कोमलच्या स्थळाविषयी सांगितले. प्रकाशने अभिनंदन वगैरे करताच त्याने मुख्य मुद्द्याला हात घातला. ती म्हणते, मला सेक्सचा आनंद लुटायचा आहे, पण मला शंका वाटते की मी तिच्या अपेक्षा पूर्ण करू शकेन की नाही. आपल्या शिष्याचा स्वतःबद्दल असलेला न्यूनगंड पाहून प्रकाशने त्याला चांगलंच खडसावलं. बी अ मॅन यार, मर्द बन. कमाल आहे यार. एक स्त्री तुझ्या मर्दानगीवर प्रश्न करते ते ऐकून तुझं रक्त कसं खवळलं नाही? शंका कुशंका सोड. तुझ्यामध्ये तिला संतुष्ट करणारी शक्ती आहे. ती शक्ती तिला दाखवून दे. पण मला खरंच ते जमेल का? तुझ्या असल्या नेभट विचारांमुळेच तिला तुझ्या सेक्स पॉवरबद्दल डाऊट येतोय. ती तुला खरंच आवडते ना? तिला गमवायचं नसेल तर आता हा शेळपटपणा सोड. तिच्याशी लग्न करायचं असेल, तिला जर जिंकायचं असेल तर एकदा तिला चांगले रगडून काढ. नाहीतर ती हातातून गेली समज कायमची. प्रकाशशी बोलता बोलता निमेषचा विचार पक्का झाला. आता काहीही करून कोमलला उपभोगायलाच हवं. तिने आपल्या पुरुषार्थावर का शंका घेतली? हा अपमान त्याला आता बोचू लागला. आता ही परतफेड करायलाच हवी. फोन ठेवल्याबरोबर त्याने ताबडतोब कोमलला एक व्हॉट्सअप मेसेज केला. तुझ्याशी एकदा भेटायचं आहे. फ्लॅटवर भेटायला येणार का? असे विचारले. हे लाजाळूचं पान. एरवी बोलताना याचं ततपप होतं. आज आपल्याला डायरेक्ट भेटायला बोलवतंय हे पाहून कोमलला धक्काच बसला. पण त्याने पुढाकार घेतला म्हणून ती मनोमन सुखावली. रविवारी सकाळी भेटायची वेळ ठरली. इकडे निमेषने तयारी केली. फ्लॅट चांगला सजवला. कोमलसाठी छान नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली. सेंट्स, कॅन्डल्स आणल्या. क्लीन शेव करून चेहरा एकदम चिकनाचोपडा केला. अंडरआर्म्स क्लीन केले. किस करताना चवदार वाटावं म्हणून माउथवॉश केला. तो कधीही दारू प्यायला नव्हता, पण गरज पडली तर असू द्यावं म्हणून 2 बिअरच्या बाटल्या आणून त्याने फ्रीजमध्ये ठेवल्या. कंडोम्सचे पॅकेट आणले. यावेळी हिला चांगलेच ठोकून काढायचं आणि आपण सक्षम पुरुष असल्याचा प्रत्यक्ष पुरावा द्यायचा, असा त्याने निर्धार केला. एकीकडे भीती वाटत होती, पण दुसरीकडे तो प्रचंड एक्सायटेडसुद्धा झाला होता. रविवारी कोमल आल्यावर काय काय होणार याचा विचार करूनच रोज रात्री चांगलाच टाईट व्हायला लागला होता. एक एक दिवस मोठ्या मुश्किलीने कटत होता. अखेर रविवार आला. सकाळ झाली. कोमलही ठरलेल्या वेळी आली. आज काहीतरी विशेष घडणार आहे याचा अंदाज आला होता की काय, पण ती छानपैकी सॅटिनची आकाशी रंगाची एकदम तलम साडी घालून आली होती. स्लीवलेस ब्लाऊजमधून झळकणारे तिचे गोरेपान हात, त्यामध्ये भरलेल्या मॅचिंग बांगड्या, नाजूक ओठावर लिपस्टिकची ग्लॉसी चमक, चेहऱ्यावर हलकासा मेकअप केलेला, डोळ्यामध्ये एक मिश्किल छटा. ती प्रणयास तयार असल्याचे निर्देश करत होती का? निमेषला प्रश्न पडला. ही सुद्धा जयतैराने आलेली दिसते. उघड्या गळ्याच्या ब्लाऊजमध्ये तिने तिचे यौवन कसे तरी कैद करून ठेवले होते. तिच्या साडीतून दिसणारा कमनीय बांधा, उघडे सपाट पोट, साडी खालून हलकीशी डोकावणारी नाभी, तिच्या या मदमस्त रूपाकडे संमोहित झालेला निमेष तिच्याकडे एकटक पाहत राहिला. ती हलकेच हसून आतमध्ये आली. ती पाठमोरी झाली आणि दिसली तिची गोरीपान उघडी पाठ आणि पाठीवर करकचून आवळलेली ब्लाऊजची नॉट. एकदम किलिंग लुक. ती मुरकत मुरकत चालत होती. तिचे लटके झटके मुरकणे पाहून निमेष आणखीनच पेटला. त्याच्या बॉक्सरमधला रॉड एकदम कडक झाला. ही साली मला चिडवते आहे. माझ्या मर्दानगीला आव्हान देत आहे. आत्ताच्या आत्ता हिच्यावर तुटून पडतो. चांगले घुसळून काढतो. पण स्वतःच्या बेफाम होत चाललेल्या भावना त्याने कशातरी आवरल्या. नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर छान प्लेट मांडल्या. झणझणीत आणि चवदार अशा मिसळपाववर दोघांनी मनसोक्त ताव मारला. आग्रहाने त्याने सगळे पदार्थ कोमलला खाऊ घातले. आग्रह करण्याच्या बहाण्याने त्याला संधी मिळाली आणि बिनधास्त कोमलला स्पर्श केला. तिच्या गालाला लागलेले अन्नाचे कण काढण्याच्या निमित्ताने तिचे मऊ ओठही दाबले. त्याचा हा धुसमुसळेपणा, निमेषचे हे बदललेले रूप पाहून कोमल ही चांगली चकित झाली. पोटभर नाश्ता झाल्यावर दोघेही टीव्ही पाहत गप्पा मारत बसले. तो तिला भरभरून प्रश्न विचारू लागला. आवडते मूव्ही, आवडते हिरो हिरोईन, आवडती पर्यटन स्थळे, आवडते पदार्थ. विचारता विचारत प्रश्नांची गाडी. तुझे आत्तापर्यंतचे क्रश कोण कोण इथपर्यंत आले?
सुरुवातीला तिने तसे विशेष कोणी नाही असे म्हणत बरेच आडेवेडे घेतले. फारच खोदून विचारल्यावर म्हणाली, मला लहानपणी आमच्या कॉलेजमधील एक बॅड बॉय टाईप मुलगा आवडायचा, पण कधी त्याच्याशी बोलण्याची हिंमत काही झाली नाही. दोघेही खळखळून हसले. गप्पा 2 तासात रंगल्या. याआधी निमेषला कोमलशी बोलताना अवघडल्यासारखं वाटायचं. या छोट्याशा भेटीत ती सगळी औपचारिकता एकदम गळून पडली. दोघांचाही मूड ताजातवाना झाला. एरवी उखडल्यासारखे वाटणारी कोमलची कळी आज चांगलीच खुलली होती. दोघांनाही एकमेकांचा सहवास आवडू लागला. ते इतक्या मोकळेपणाने एकमेकांशी बोलत होते जणू काही त्यांचे लग्न ठरलेच आहे. एकमेकांचे भावी पती पत्नी असल्याच्या थाटात ते एकमेकांशी मनसोक्त चेष्टामस्करी करत होते. बोलता बोलता निमेषने कोमलचा नाजूक हात हातात घेतला. त्याला आज स्वतःच्या डेअरिंगबद्दल कमालच वाटली. पण ठरवल्याप्रमाणे आज तो चांगलाच आक्रमकपणे खेळणार होता. कितीही भीती वाटली तरी माघार घेणार नव्हता. त्याने न विचारता हातात हात घेतला म्हणून तिने त्याच्याकडे थोडंसं रागाने आणि प्रश्नार्थक नजरेने ओळखून पाहिले. पण त्याने तिच्या लटक्या रागाकडे सरळ दुर्लक्ष केलं आणि तिच्या बोटांची, तिच्या अंगठीची, तिच्या हाताची तारीफ करत राहिला. कोमल जरा नर्वस झाली. तिला हे सगळं हवेहवसं वाटू लागलं. त्याच्या उबदार स्पर्श तिला सुखावत होता. शरीरामध्ये एक करंट निर्माण होत होता. तो जसजसा आक्रमक बनतो आहे, तिचा बचाव कोसळत चालल्याचे तिच्या लक्षात आले. आजपर्यंत इच्छा असूनही तिला कोणाशी असा रोमांस करायला मिळाला नव्हता. तीही या पुरुषी आक्रमकतेला असुसलेली होती. तीही प्रेमाला भुकेली होती. कोणीतरी आपल्या अंगाशी खेळावं, आपल्या तापलेल्या शरीराला चिंब भिजवावं, आपल्या कामाग्नीला विझवावं अशा फॅन्टसीची तिने कित्येक वेळा मनातल्या मनात कल्पना केली होती. आज ते होणार का, हा प्रश्न तिला सतावित. निमेषने हातात हात घेण्यापलीकडे अजिबात सरकला नाही. अधूनमधून द्विअर्थी जोक सांगून आणि चावट गप्पा मारून त्याने तिच्या भावनांना चांगलेच चेतवले. ती मूडमध्ये आली आणि त्याच्या खांद्यावर डोके ठेवू लागली. तेव्हा त्याने तिला जबरदस्ती जेवणासाठी उठवलं. हाताला धरून डायनिंग टेबलवर बसवले. एखाद्या आज्ञाधारी नवऱ्याप्रमाणे तिला जेवण वाढले. तिला तर खूप मजा येत होती. स्वर्गसुख असेल तर हेच. डेट अजून काय वेगळी असते, असे तिला वाटले. जेवण झाले पण गप्पा अजून संपल्या नव्हत्या. हात न धुता दोघेही बराच वेळ बसून राहिले. हळूहळू बोलून दोघेही थकले. भरपेट जेवल्यामुळे गुंगी येत होती. तो तिला आराम करण्याचा आग्रह करू लागला. सरळ बेडरूममध्ये घेऊन गेला. तीही न लाजता म्हणाली, तुम्हीही इथे झोपा. दोघेही बेडवर लोळले. झोपल्यावर तिची साडी अस्ताव्यस्त झाली. तिचे मादक शरीर, तिची कंबर, तिचे नितंब, तिचे भरगच्च स्तन त्याला अस्वस्थ करत होते. तो मुद्दामहून तिच्यासमोर आपल्या अवघडलेल्या पिंटूला पुन्हा सेट करू लागला. कोमलच्या नजरेतून हे सुटले नाही. त्याची केविलवाणी अवस्था पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू पसरले. त्याने तिला विचारलं, हसायला काय झालं? तुम्ही मुली असं सेक्सी कपडे घालून आधी आमचं टाईट करता आणि मग वर आमची मजा घेता. हो का? खूपच मूड झालाय का? ती खुदखुदू हसत म्हणाली. तुला माझ्यावर डाऊट आहे ना? आज चेक करून घे, असं म्हणत त्याने सरळ तिला मागून मिठीच मारली. आपल्या पार्श्वभागावर मोठं काहीतरी टोचतंय, चांगल्याच गुदगुल्या करतंय हे तिला जाणवलं. हळूहळू त्याने आपले रुंद पंजे तिच्या वक्षस्थळाकडे आणले आणि तिच्या कबुतरांना ताब्यात घेतलं. हा काय फाजीलपणा लावलाय, सोड ना, ती लटक्या रागाने म्हणाली. पण तो धुंद करणारा स्पर्श झाला आणि त्याचे स्वतःवरचे पूर्ण नियंत्रण सुटले. तो तिचे स्तन चांगलेच दाबू लागला. त्याच्या या अनपेक्षित हल्ल्याने ती गोंधळून गेली. तिने स्वतःची कशीबशी सुटका केली आणि त्याच्या अंगावर चढली. तिनेही निमेषच्या या खोडसाळपणाचे चांगलेच प्रत्युत्तर द्यायचे ठरवले. तिने त्याला गालगच्च पकडले आणि रानटीपणे एकदम त्याच्या ओठावर हल्ला चढवला. तो तापलेला होताच. त्याने तिच्या उघड्या पाठीवर हात फिरवला आणि एका झटक्यात तिच्या ब्लाऊजच्या गाठींना हिसका दिला. शत्रुपक्षाने आक्रमक करावे आणि धडका देऊन किल्ल्याची दारं उघडावीत आणि आपण फक्त असह्यपणे पाहत राहावं, अशी काहीशी कोमलची अवस्था झाली. हा रोमांस फक्त पप्पी-झप्पीपर्यंत लिमिटेड राहील. निमेष, काय करतोयस? आपले दोन्ही हात जवळ घेऊन निमेषच्या ब्लाऊज काढण्याच्या प्रयत्नांना तिने खीळ घातला. इतके बस. यानंतर सर्व लग्नानंतर करायचे असते, थोड्याशा लाडीगोडीने ती म्हणाली. चेकाळलेल्या निमेषला आवरणं आता सोपं नव्हतं. तिच्या लक्षात आलं. का? मी सेक्स करण्यासाठी सक्षम आहे की नाही हे बघायचं होतं ना तुला? आज खात्री करूनच घे. त्याने झटका देऊन मोठ्या चपळाईने काळे नक्षीदार ब्लाऊज हिसकावून दिले. काळ्या रंगाच्या ब्रामधून बाहेर पडण्यास आतुर असलेले तिचे गोरेपान स्तन पाहून तो आता चांगलाच बेभान झाला होता. काहीही झालं तरी तो आज माघार घेणार नव्हता. आतापर्यंतची घुसमट तो आज संपवून टाकणार होता, कायमची.